मोठी बातमी सध्या समोर येते। प्रभादेवी येथील साई सुंदर इथं माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यामध्ये वाद झालाय। इमारतीमध्ये तात्पुरती उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा वाद निर्माण झालाय। शाखेसमोर शेड बांधत असल्यानं स्थानिकांनी विरोध केला। मुद्दा म्हणून इथे आल्यानंतर स्थानिक रहिवासी खाली उतरल्यानंतर हा लोकप्रतिनिधी या साई सुंदरच्या जीवावरती त्यांनी करोडो रुपये कमवलेत बिचारे गरीब लोकांच्या नावावर। आणि स्वतः मी तुम्हाला या स्कीममध्ये त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांचे सुद्धा नावं टाकले, ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो। आणि असं असताना सुद्धा अजूनही रहिवाशांना त्रास देत आहे। फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, परंतु त्यांनी आम्हाला कुठल्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं नाही। ते रहिवासी म्हणून इथे आले, रहिवासीमुळे त्यांनी सांगितलं की बाबा इथे आम्हाला गरज नाही, उद्या कुठे आग लागली काय झाली तर फायर ब्रिगेडची गाडी जाणार कशी, त्यासाठी ठेवलेल्या जागा, परंतु जबरदस्ती ते खड्डे मारत होते, त्याला विरोध केला। त्याच्यानंतर या कोणतरी त्यांचा तो आहे आता काय त्यांचा दम होता तर सगळ्यांच्या समोर त्यांनी पक्षाच्या पळाले, जीव घेऊन पळालेत। असे पदाधिकारी बिचारे लोकांच्या एक दोन रहिवाशांच्या अंगावरती गेले। जेव्हा आम्हाला ही घटना समजल्यावर आमचा तिथे कार्यक्रम चालू आहे, आम्ही तसेच आलो इथे, परंतु ते येईपर्यंत कसे पळाले बघा तुम्ही। आम्ही आता थांबलो इथे, या इथे समोर आता करा ना तुमच्यात हिंमत असेल तर। म्हणून पोलिसांना पण सांगितलं, उद्या BMCला पण सांगणार आम्ही की हे इकडे कुठलाही अनधिकृत काम झाला नाही पाहिजे। आणि जर त्याला खरोखर इथे लोकांची मागणी असेल तर लोक त्याप्रमाणे तुम्हाला अर्ज करतील। ना अर्ज ना काही नाही, डायरेक्ट कामाला मनमानी का। 15 वर्ष यांचे प्रतिनिधी होते आमदार, 5 वर्ष हा होता, तेव्हा त्यांना ही आठवण झाली नाही कुठली काम करायची। फक्त पैसा खेचायचा तेवढाच त्या घराण्याला माहिती आहे, बाकी काही माहिती नाही। नाही, त्यांच्याशी बोलण्याचा आमचा संबंध काय, त्यांचा आता ते पडलेले आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्याशी काय बोलायचं। हे दोघंही बाद आमदार आणि नगरसेवक आहेत ना, त्यांच्याशी बोलण्यात काय नाही। आता नगरसेवकाची इलेक्शनची वाटच बघतो, ह्याला सुद्धा घरी बसवायचं आता आम्हाला। हा राजकारणात हा अण्णावच आम्हाला गायब करायचं आहे। ही सुद्धा अनधिकृत आहे, घुसवलेलं आहे। जसं त्यांनी त्यांच्या नातेवाईकांची नावं घुसवली ना, तसे घुसवलेलं आहे। मला वाटतं शेड बांधून नंतर परत इथे झोपडा करणे त्यांचा मानस असेल, कारण त्यांना झोपडे वाढवण्याचे खूप अनुभव आहे। आणि इथे दोन्ही सोसायट्यांची परवानगी नाही। हे खड्डे दिसत आहेत तुम्हाला, या खड्ड्यांमध्ये कोणी सिनियर सिटीजन पडू शकतो। आणि एखाद्या लोकप्रतिनिधीला एवढा माज नाही पाहिजे की तो जनतेला म्हणतोय तुम्हाला काय उकडायची उकडा। लोकांनी उकडून दाखवली विधानसभेत, आता कॉर्पोरेशनला पण तुमची उकडणार। याबद्दल आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की इथे तुम्ही अजिबात शेड बांधू नका, लोकांना त्रास आहे, डास होतात, उंदीर येतात, फायर ब्रिगेडचा रस्ता आहे, परंतु जबरदस्ती सांगतात की आम्ही बांधणार, तुम्हाला काय उकडायची ते उकडा। आणि आम्ही फक्त स्थानिक इथे उतरलो आहेत। हे जे आमचे आमदार आहेत हे स्वतःहून आलेले आहेत, आम्ही कोणाला बोलवलं नाही, आमचे स्थानिकच त्यांना बस आहेत। आम्हाला त्यांनी दादागिरीची भाषा केली, आम्ही प्रेमाने सांगून तर प्रेमाने पळालेत ते। आता त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोर यावं। नाही, हे तोडायला पाहिजे ना त्यांनी, कशाला पाहिजे, हे काही गरज नाही आहे। ते त्यांच्या स्वार्थासाठी फक्त हे करतायत, त्यांना समाजाचा काही देणं घेणं पडलेलं नाही। निवडणूक आलेली आहे, त्यांच्यासाठी हे सर्व त्यांचं स्टंटबाजी चालू आहे, बाकी काही नाही। आणि पाहत आमचे सर्व कार्यकर्ते, तुम्ही त्यांची बाईट घेऊ शकता। स्थानिक रहिवासी, हे अनिल स्थानिक स्थानिक रहिवासी अंगावर जात आहेत, स्थानिकांना सेवा देतात। तर प्रभादेवी येथील साई सुंदर इथं माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यामध्ये वाद उफाळलाय। इमारतीमध्ये तात्पुरती उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा सगळा वाद निर्माण झालाय। शाखेसमोर शेड बांधत असल्यानं स्थानिकांनी या सगळ्याला विरोध केलेला आहे।